अरे या काका. हा हा हा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काही त्रास नाही झाला ना येताना? नाही नाही सावकाश आलो एकदम. या बसा. हा हा. घर बाकी मस्त आहे बरं का तुझं. थँक्यू काका. अरे हा किती मोठा झाला. मग काय आयुष्यभर लहानच राहू का काका? ए शांत बस. काका मी पाणी घेऊन आलो तुम्हाला. हा हा चालेल चालेल. हा. अरे बाळा इकडे इकडे काय नाव आहे तुझं? डॉन, छोटा डॉन. अशा दोन कानाखाली देईल ना तुझ्या नीटपट. मीच देईल तुमच्या 2 कानाखाली. तुझे काका पाणी. हा. अरे तुझं पोरग लयच अगोदर दिसतंय मला. हो जरा जास्तच बोलतो तो. नाही नाही जरा नाही जरा लयच जास्त बोलतोय तो. ओ काका चल पहिली फुर्सत में निकल चल. राहुल याला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जाय ना लवकर. तुला माहिती ना मी चिडलो ना मी याला मग डायरेक्ट बघ. हो रोहित जा मध्ये लवकर. अरे काय राहुल अरे पोराकडे काही लक्ष आहे का नाही तुझं? काय त्याची ती भाषा काय त्याचे ते संस्कार. अहो काका इथे घरात असलो ना खूप लक्ष देतो मी त्याच्याकडे. पण शाळेत गेला ना त्याला वेगळीच संगत लागून जाते. मला खरं तर आहे ना त्याची शाळाच बदलायची. पण कळतच नाहीये कुठल्या शाळेत टाकू. अरे बाबा लहानपणी चांगली संगत लय महत्वाची असती आणि त्याच्यासाठी लागते एक चांगली शाळा. तू एक काम कर त्याला श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत टाक. कुठे आहे ही शाळा? अरे आपल्या निमानीत नाशिकला. अरे श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी म्हणजेच RP विद्यालय ही एक लई जुनी संस्था आहे. त्यांची इंग्रजी माध्यमाची शाळा देखील आहे पण तिथं ग्रेड 1 पासून आपली मराठी आणि संस्कृत हे शिकवलं जातं. अननस. म्हणजे आपली संस्कृती पण जपल्या जाती आणि आयुष्याचे संस्कार पण दिले जातात. पण काका त्याला ना स्पोर्ट्स जास्त आवडतात. अरे त्यांच्याकडे 8 नॅशनल कोचेस आहे. सगळे स्पोर्ट्स शिकवले जातात तिथं. खेळासोबत शिक्षण पण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं प्रार्थनेला हनुमान चालीसा गायत्री मंत्र गणपती अथर्व शीर्ष म्हटलं जातं. एकदम उत्तम संस्कार. अरे वा मग तर चांगलंच आहे. याच वर्षी ऍडमिशन घेतो मी त्याचं तिथे. हा घे घे घे. कारण श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीमध्ये फक्त शिक्षण नाही दिलं जात तर पुढची पिढी घडवली जाते. रोहित तुला काकांनी सांगितलंय त्या शाळेत टाकायचंय बरं का आपल्याला. जाशील ना? ओ पप्पा ते काका येडे त्यांना काय कळतं. राहुल 1-2 मिनिटं मध्ये जातो का? याच्याशी मला जरा बोलायचंय. 2 मिनिटं मध्ये जा. ये बाळा इकडे. रोहित ए रोहित इकडे इकडे. रोहित लय बोलतो ना तू. इकडे रोहित तुझ्यात पाहुण्यांच्या पोरांना रडवायला एक वेगळीच मजा येते. पटकन निघतो कोणी यायच्यात.